नमस्कार, भटकंती आणि बरंच काही मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी देवळात आले पण नव्हते आणि मला विठ्ठलाने साक्षात्कार दिला. तर खूप जणांना आम्ही फोन केले, पण वास्तविक असं झालं की मंदिर बघत आले, पण मी पहिल्यांदा या मंदिरात आले आणि विठ्ठलाने मला हा साक्षात्कार दिलेला आहे. मी ते 25-30 वर्ष झाले इथे आहे. 25-30 वर्ष झाले. अच्छा, लहानपणापासून म्हणजे? लहानपणापासून म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम तिथे वडाच्या झाडाला फेऱ्या मारताना मम्मीसोबत यायचो एकदम लहान असताना. आणि शाळा पण बाजूला होती तेव्हा सुटायची तर इथेच येऊन डबा खायची. त्यामुळे लहानपणापासून आम्ही इथेच आमचं सगळं जुळलेलं आहे. 20 वर्ष तर झालेलं. आता वारी आहे आणि वारीला तुम्हाला जायला मिळालं नाहीये, तर तुम्हाला काय वाटतंय? खूप वाईट वाटतं, कारण इथे जेव्हा मला चांगलं आठवतं आहे माझ्या जेवढ्या पण कॉम्पिटेटिव्ह लेवलच्या एक्झाम्स होत्या या टीचरच्या जेवढ्या पण एक्झाम होत्या तेव्हा हे जे मंदिर आहे ना ते 6 वाजता ओपन व्हायचं. ते 6 वाजता ओपन झाल्यानंतर आहे ना म्हणजे अक्षरशः पुजारी वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवायचे. इथे खूप म्हणजे वयस्कर ज्या लेडीज असतात ना त्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायला यायचे. तर मला चांगलं आठवतं आहे मी 6 वाजता इथे येऊन फक्त एकच अरुणला चुपचाप अभ्यास करायची. त्या लेडीज ज्या असायच्या खूप साऱ्या कार्यक्रम त्यांच्या शांततेत करायच्या. येऊन मला खूप काही खाऊ द्यायचे. ते त्यामुळे समोर सगळ्या माझं पोटपूजा पण होऊन जायची आणि माझी अभ्यासपूजा पण व्हायची, मग देवपूजा पण समोरच व्हायची. बरोबर. काही अनुभव आलाय का तुम्हाला? खूप अनुभव आलाय. म्हणजे खूप आयुष्यामध्ये खूप वेळा असं जेव्हा आपण फ्रस्ट्रेशनमध्ये येतो आणि आपल्याला निर्णय घ्यायची क्षमता आपली चुकते तेव्हा एक असं स्थान असायला हवं. एक खरंच आपल्या आयुष्यात आपल्या घरी आपले लोक असतात ज्यांचे त्या प्रश्नाचं उत्तर भेटतं, ज्या प्रश्नाचं उत्तर आपण खूप कुठेतरी डोक्यात म्हणजे शोधत असतो. तर खूप वेळा असं झालं की ते माझ्या प्रश्नांची उत्तरं मला भेटलीच आहे आणि मार्ग तर खूप मस्त सापडलेत. किती वेळा व्यक्तीच्या रूपात सापडलेत, किती वेळा संधीच्या रूपात सापडलेत, पण मला इथे मार्ग सापडले. कधी कधी असं होतं की एखादा पक्षी येऊन आपल्याला ती गोष्ट दाखवतो की अरे हा यावेळेस आपण ही चूक केली होती आणि त्या पक्षी थ्रू पण आपल्याला कळतं की नाही 1 वर्ष आधी आपण इथेच या पायरीवर बसून हाच विचार करत होतो आणि 1 वर्षानंतर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर भेटतं. भले उशिरा भेटतं, आपलं सिक्वेन्स चुकतो, सिंक्रोनायझेशन चुकतं, बट इकडचं कॅल्क्युलेशन नाही चुकत. इकडचं कॅल्क्युलेशन एकदम परफेक्टली आपल्याला तिथे नेऊन पोहोचतं. आता आजचीच गोष्ट, मी गेली होती दुसऱ्या कामाला आणि जाणार होते दुसऱ्या कामाला, पण मी कशी थांबली मला माहिती नाही. तिथे मी शंकराच्या मंदिर आहे ना तिथे थांबली आणि तिथून मी बोलली चला जाऊ मी एक दही इथे ठेवते आणि एक इथे खाऊन बसायला दही खायला आली आणि तुमच्याशी भेट झाली. ओके. हे पण एक कुठेतरी लिंकच होती की बाबा तुला इथे याची असू दे, ठाण्याबाहेरची असू दे, अख्ख्या महाराष्ट्रातली असू दे, तुझ्या सगळ्यांना विनंती करते हे विठ्ठल मंदिरामध्ये येत जा. इथे खूप अशी वयस्कर माणसं आहेत जिथून तुम्हाला आपली संस्कृती संस्कार सगळं काही शिकायला भेटेल. वारकरी पंढरपूरला गेलेले आहे, तुमच्याकडून शुभेच्छा. ते खूप महान काम करतात, खूप ग्रेट काम करतात. आम्ही नाही करू शकत आहे, आम्हाला जमणारही नाही, आम्ही इतके फिजिकली नाही आहोत स्ट्रॉंग. जितकी पण वारकरी आपले आजी आजोबा जेवढे चालत जात आहेत त्यांना प्लीज त्यांना सावली द्या, त्यांना पाणी द्या, काही द्या. कारण एक आपल्या बोलतात ना आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे घेत चाललेत, आपल्या समाजासाठी काही ना काही प्रार्थना करत आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांची मदत करा. विठ्ठलाने मला हा साक्षात्कार दिलेला आहे आणि तुमच्या रूपात त्यांनी त्यांची माहिती सांगून दिली आमच्या प्रेक्षकांना. त्याच्यामुळे तुमच्या मनापासून आभार. असेच अनुभव तुम्हालाही येतील. नक्की तुम्ही या देवळात या आणि दर्शन घ्या. धन्यवाद.
काही एपिसोड आम्ही घेऊन येणार आहोत, पण पुढच्या भागात. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भटकंती आणि बरंच काही.